प्रवास चालू आहे। काही अंतरावर गेल्यानंतर डाव्या बाजूला एक मळा लागतो। आम्ही तामशीतील लोक रविवार बाजारला वाशिम येथे येत होतो आणि त्या समयी पैदल प्रवास असायचा। करिता सर्व लोक भाकरीसोबत घेऊन येत आहेत व या मळ्यामध्ये विहीर होती। उन्हाळ्याचे दिवस, विहिरीचे थंडगार पाणी, आंब्याच्या झाडाची सावली आणि या सावलीमध्ये बसून सर्व लोक भोजन करीत असत व नंतरच बाजारला जातात। आमचा प्रवास चालूच आहे। रस्त्याच्या आजूबाजूला हिरवी हिरवी झाडे सुद्धा आपण पाहतच आहात। काही अंतरावर आल्यानंतर रस्त्याच्या उजव्या बाजूला तुळशीराम जाधव कला व वाणिज्य महाविद्यालय हे आपण दृश्यामध्ये पाहत आहात। महाविद्यालयाची भव्य अशी इमारत, मोकळे मैदान आणि वृक्षारोपण केलेले आपण दृश्यामध्ये पाहत आहात। प्रशस्त असं वातावरण या परिसरात आपल्याला पाहायला मिळते। आमचा प्रवास चालूच आहे। आजूबाजूला हिरवी झाडे आपण पाहत आहात। लोकांची ये जा सुद्धा चालू आहे। जंगल होता, इथं नाला होता मोठा हे नाल्यातून आता पूल झाला। हे गाव सिंधुआ, हे आहे सोनकात। सोनकात विशेष म्हणजे कसं, त्या सोनकातचे बरेच माझे मित्र होते। अरे मामा, मंगल, हरिराम, एकता, नामदेव असे बरेच मित्र जे आहे सोनकात आहे। सोनकात गाव आहे आणि इथं माझे मित्र होते। आता हे त्या सोनकातमध्ये त्या सोनकातमध्ये जोडून आम्ही 7-8 मित्र हे सोनकात गोरे आणि माझे क्लासमेट काय क्लासमेट आमच्यासोबत मंगल, रामभाऊ, एक नामदेव आणि हरिराम, नारायण सावकार हे आमचे मित्रमंडळी। तामसीला आम्ही 8व्या वर्गापर्यंत शिकलो आणि हे आता पहा माझे प्रत्यक्ष वर्गमित्र भेटलेले आहेत। वर्गमित्र आम्ही हे आहे सोनकात। सोनकाची काय झाड आहे, सोनकात झालेले हे घर तरी घर आहे एक नाही तुम्ही गोरे हे माझे क्लासमेट। गाडी त्यांची मुलगा एक आहे, तो ड्रायव्हिंग करते। कोणती गाडी आहे, चारशे 7 म्हणजे मालगाडी मालगाव 400 ड्रायव्हिंग येतो। तुम्ही आहे मुली 4 घरची कंपनी वाढवल्यानंतर शेतीमध्ये तुम्ही असे आमचे वर्गमित्र आहेत। असे आमचे वर्गमित्र आहेत। आता पहिलं घर जुनं गाव असेल आणि आता इथे तुला करायचं
बहिणी आम्ही भाऊ. तर ते आता वेळेस तुम्ही घरगुती होता आणि आता तुम्ही सांगले आहे त्या मुलीचं लग्न होतं ते होता ते मुलगा आहे आणि ते आहे आणि सर्व आनंदी आनंद असे आम्ही 7-8 मित्र आम्ही होतो. काय नाव आहे तुझं? चला ओके. हा मित्राची भेट घेतली आहे ते चहा घेण्यासाठी आग्रह करत आहे पण तुम्ही चहा घेत नाही त्याच्यामुळे मला माफ करा. मित्राची भेट घेऊन आम्ही पुढील प्रवासाला म्हणजे तामशीला जाण्यास निघालो. काही अंतरावर आले असता वारंगा फाटा या गावाच्या नावाचे हिरव्या रंगाचे बोर्ड आपण दृश्यात पाहत आहात. पुढे उड्डाणपूल आहे. हा मार्ग अकोलावरून येऊन हिंगोलीला जात आहे. आता आम्ही उड्डाणपुलाखालून पुढे जात आहोत. आमचा प्रवास अगदी सावकाश चालू आहे. आता मी तामशीला राहत होतो. कुठं राहत होतो? तामशीला. तामशीला राहतो हे चिंचपोलीच्या मोठी आहे उंच आहे उंच. ही चिंचपोलीच्या मोठी उंच आहे आणि त्याकडे काय होत आहे कापसाच्या गाड्या घेऊन जात कापूस विकायला तिकडे या मार्केटमध्ये आणि त्या 5-5 दिवस जे काही कापूस विकला जात नव्हता आणि मग तिथं राहायला लागले. त्याला पाणी होऊन जाईल बाबा कसं जाईल बाबा असे आमचे पेवळे विष्णू डोंगरदिवे आणि किसन डोंगरदिवे हे कापूस घेऊन वाशिमला आले. आपल्या त्या बहिणीमुळे बाबा आता त्याला भाकरी पूर्ण मिळून दिली त्याने. रात्रीचा टाईम होता. उशीर झाला होता. 7-8 वाजले असतील घरीच. मग म्हणलं मग आता मी जातो. मी सायकल घेतली. आता सायकल घेऊन निघालो. आता इकडे गेल्यानंतर ते नेहमी काय सांगा की बाबा इकडं आपलं फुलं राहतात. आणि तिथं नामदेव बाबा असे काही सांगत आणि मग मी नामदेव आहे का बाप्पा असं मी घाबरत आलो. तिथं नामदेव भेटला नाही आणि मग काय झालं पुढं आलो. पुढं आल्यानंतर तिथपर्यंत आलो. ती गाडी आहे ती गाडी तिथपर्यंत आल्यानंतर इथं मोठाच्या मोठामुळे यायचा मोठाच्या मोठा उभायची तुझं खाली. मग तिथं पाहिला बापरे सायकल थांबवली आणि असा हळूहळू चाललो. आता डबा तर आग्रेच्या पोहोचायच्या वाशिमले परंतु आता इथं माणूस उभा राहिला काय म्हणजे चालत गेला पुढे एवढं तो उंच माणूस होता ना त्यांना व्हायला लागला. अरे कसं काय व्हायला बाबा तो उंच होता ना त्यांना कसं व्हायला जवळ आलो आणि ते काय झालं पांढरा कुर्ता होता. तो पांढरा कुर्ता निघाला म्हणजे भावना म्हणजे घाबरलो तुम्ही ते मला कुठं पण मोठ्याला आलो मी तो कुठा दिसला तरी पण मी घाबरलो होतो. मी तुमचे सायकल टाकले पाठीमागं पाहिलं नाही. अशा प्रकारची इथली घटना फक्त हे छोटं मंदिर होतं इथं राजाराम पाटलाचं राजाराम साहेबाचा पुंगाळा आहे त्याच्यात पुरी आहे ते
राहायचे, डांगर राहायचे, मग आम्ही जांभळ खा, बोरं खा, उसळ खा, जे लागेल ते खायचं. मी तापील राहतो, आमची लातवाशीत राहतो. नारायण सावकार आहे ना तो, नारायण सावकार आम्ही वर्गमित्र आहोत. आता त्याचा किस्सा सांगतोय, राजाराम सावकाराचा किस्सा सांगतो तुम्हाला. त्या इकडं या बाजूला शेत होतं. ते म्हणे बाबा आपल्याला होईल कापायचा. म्हटलं बरं, मग तू गॅंग घेऊन आलो. आता गॅंग घेऊन आल्यानंतर काय झालं, ते म्हणे बाबा एवढं भाडं घ्यायचं आणि सोडून द्यायचं. आपल्याला आल्या बाया घेऊन आलो. म्हटलं बघा तुम्ही बसा, उठा, दबाव का मला काय घेणं नाही. हे एवढं आपल्याला भाडं जे आहे संपून टाकायचं आणि तुम्हाला सुट्टे. गेलो. आता तिथे गेल्यानंतर काय झालं, पटापटाचे कामाला झाले दोन तीन वाजता चेक करून लगेच सुट्टी आपल्या रोजाने घेऊन येतो. आपली आलो घरी घरी त्यावेळेस जेव्हा लागले लोक कसे होते, गरीब असल्यामुळं हे कुठं बाहेर बसले तर ते चार बाहेर जेवण करत. ते मग तुला तू जेव म्हणत मी नाही जेवत बा, कारण मी होतो कॉलेजला. कारण मला हे सर्व जे मी एकदम मला आपण जेवणार नाही म्हटलं. म्हणजे जेवत नाही मला जेवत बरं बरं थांब. मग ते राजाराम पाटील घरात गेले. त्याच्या पत्नीला ती मावशी माझी आमची होते म्हणा ते म्हणे हे काय म्हणे ते गरबाचं पोरगे जेवत नाही म्हणे. तुला माहिती आहे कोण जेवत नाही म्हणे ते नाही. आता तू असं कर म्हणे, गरम पाणी ठेव म्हणे, पहिले तपवायले गरम पाणी कर म्हणे आणि आतल्या आणि साबण ठेव तिथं, एक तारून ठेव म्हणे. काय कसं ठेवते म्हणे त्यासाठी. मग सर्व बाकीचे मंडळी जोड्यातले सर्व जे बाहेर जेव्हा लागले आणि मग घरानंतर राजाराम पाटील आले आणि माझा हात धरला. हात धरला गेलो पडत काय झालं पाहून मला बसला. गेलो लगे घातलायचं बाथरूम मध्ये गरमी घातला डोळे म्हणे आता तिकडे आतमध्ये आमच्या दोघांची ताट कर आतमध्ये टाक म्हणजे तिकडं ते कायदे देव तिथं वाट म्हणजे आमच्या दोघांले आणि बाहेर होते म्हणे बरोबर. तिथं गेलं मला त्याने प्रत्यक्ष घरी गेल्याने माझा अनुभव सांगा तुम्ही. त्यांनी मला सोबत बसवलं आणि आम्ही दोघांनी सोबत जेवण केलं. असे अनुभव असे माझ्यासाठी ते विरोध द्यायचा बाकीचा पॉलिटिक सांगत नाही. परंतु मी सांगतो की माझ्यासाठी त्यांनी आता म्हणजे चांगले म्हणजे चांगले विचारायचे होते ती चांगलं विचारायची होती. आणि नारायण माझा क्लास त्यामुळं हे बाहेर जेवत नाही, हे बाहेर नाही हे जेवण चांगलंच नाही मला. आणि तशा प्रकारच्या माझी गोष्ट केली लावले आणि म्हणजे दोघांचं ऐकलं माझ्यासोबत त्याने घेऊन गेलो. हा एक माझा अनुभव. आता तुमचं नाव सांगा मला. वामन पुढे तुम्हाला मुलं वगैरे मग त्याचं नाव रामभाऊ पुढे एक दुकानदार माझ्यासोबत होता. रामभाऊ पुढे दुकानदार पुढे रामभाऊ पुरे, मंगलपुरी, नंदपुरी, बलरामपुरी, यशवंतापुरी हे माझे वर्गमित्र आहेत. असे का कोणाचं बरं चला नमस्कार. आता तुम्ही व्हिडिओ मध्ये येता आमच्या व्हिडिओ चला बरं.